त्यामुळे तोही मला एक प्रसंग आठवतो. आणि तेव्हा असं काही झालं होतं मॅच बघत असताना, दादांना एकदा दादा अर्थमंत्री असताना आम्ही मॅच बघायला गेलो होतो. तर पप्पा त्यांना म्हटले, "अहो मॅच संपली नाही अजून." "अहो तटकरे साहेब, तुम्हाला बजेट नाही तयार करायचंय, मला बजेट तयार करायचंय. तुम्हाला मिळालेलं बजेट डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्यूट करायचंय. त्यामुळे माझी जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे मी पूर्ण मॅच बघून जात नाहीये." तर सगळे तिथं आतमध्ये जेवढे बसले होते तेवढे हसत होते. एकदा पप्पा अर्थमंत्री होते आणि दादा मंत्री होते. त्यावेळेला दादा निघाले. परत अशी मॅच शेवटचे 5-6 ओव्हर राहिले असतील. पप्पा म्हटले, "अरे तुम्हाला फक्त म्हणजे हे मांडायचंय. मला ते खर्च झालं की नाही बघायचंय." सो असे अनेकदा हे असायचे. आणि कधी-कधी लाईव्ह नाही बघायला मिळालं, की त्यांच्या इथं तो टीव्ही चालू असायचा. आणि नवीन-नवीन प्लेयर असायचे, विचारायचे, "हे कोण आहे?" हे नाही का, "हा नवीनच अपडेट. आलाय, हा. अपडेट." तर हे फार त्यांना ती खेळाची त्यांना मुळात क्रिकेट किंवा कबड्डी किंवा इतर खेळांची, खो-खो या सगळ्या खेळांची, त्यांना कुस्ती फार आवड. आणि राज्यामधल्या राज्यस्तरांच्या ह्याला दादांना आमंत्रण असायचं. दादा 100% जायचे. मला आठवते आम्ही जेवढ्या कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्या, बक्षीस समारंभाला दादा असायचे. तो त्यांना आवड असायची क्रीडाची.